सुप्रभात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन अध्यापन वर्गास उपस्थित CNO मॅडम, ठाकरे मॅडम तसेच सर्व अधिकारी, शिक्षक व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, मी तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपलं जे प्रकरण आहे ते आहे सांख्यिकी. हे बघा, इयत्ता 9वी गणित भाग 1 या पुस्तकातील जे आपलं प्रकरण 7वे म्हणजे या पुस्तकातील शेवटचं प्रकरण आहे सांख्यिकी. मग आता सांख्यिकी या हा जर आपण शब्द पाहिला तर या शब्दातच आपल्याला सांख्यिकी काय आहे हे कळतं, म्हणजे आपल्याला संख्यांचा बोध होतो. तर एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी त्यातील काही घटकांचा पुरेसा लहान गट यादृच्छिक पद्धतीने निवडला जातो आणि हा मोठ्या गटाचा प्रातिनिधिक गट असतो. या प्रातिनिधिक गटाची अभ्यासासंबंधित माहिती जमा केली जाते. ही माहिती बहुतांश वेळा सांख्यिकी स्वरूपात असते. तिचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढतात. या प्रकारच्या अभ्यासाला सांख्यिकी असं नाव दिलं आहे. आता हे सांख्यिकी हा जो शब्द आहे या सांख्यिकीलाच इंग्रजीमध्ये म्हणतात स्टॅटिस्टिक्स. मग आता स्टॅटिस्टिक्स हा जो शब्द आहे, जर हा या शब्दाचं स्टेटस हा एक लॅटिन शब्द आहे आणि या लॅटिन शब्दापासून हे स्टॅटिस्टिक्स तयार झालेला आहे. मग याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो राज्यातील स्थिती. यावरून पूर्वी सांख्यिकी हे शास्त्र राज्याच्या प्रशासकीय व्यवहाराशी संबंधित होते असं आपल्याला दिसून येतं. परंतु सध्या या शास्त्राचा उपयोग सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर आता ही जी सांख्यिकी आहे म्हणजे संख्याशास्त्र, तर या संख्याशास्त्राचे जनक आहेत सर रोनाल्ड एल्मर फिशर. विद्यार्थी मित्रांनो, हे नाव लक्षात ठेवा की संख्याशास्त्राचे जनक कोण आहेत? सर रोनाल्ड एल्मर फिशर. यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1890 आणि मृत्यू 29 जुलै 1962 साली झालेला दिसत आहे. यानंतर आपल्याला आजच्या तासाला आपण विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख तसेच यावर आधारित सराव संच 7.1 यातील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर बरं का विद्यार्थी मित्रांनो, आजच्या घटकाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी आपण अगोदरच्या तासिकेला यावर आधारित काय शिकलो, म्हणजे मागील इयत्तेत आपण काय पाहिलं होतं या सांख्यिकी प्रकरणाविषयी. तर त्यासाठी आपण काय करूया, तर थोडे आठवूया. यामध्ये आपण जोडस्तंभालेख याची उजळणी करून घेऊ आणि यासाठी आपण मागील इयत्तांमध्ये जोडस्तंभालेख कसा काढायचा तो आपण पाहिलाच आहे. जसं की बघा, वर्तमानपत्रे, मासिके, दूरदर्शन यामधून आपल्याला विविध प्रकारची आलेखासंबंधी माहिती मिळत असते. माहितीच्या स्वरूपाप्रमाणे त्या माहितीचे योग्य सादरीकरणाला आलेख आपल्याला काढता येणे महत्वाचे असते. यासाठी आपल्याला ह्या जोडस्तंभावर आधारित एक उदाहरण पाहू की जो घटक आपल्याला व्यवस्थितपणे समजेल. तर आता जोडस्तंभावर आधारित आपण एक उदाहरण पाहू की जेणेकरून आपली थोडीशी उजळणी होईल. उदाहरण आहे, एका शेतकऱ्याला त्याच्या शेतातून गहू व ज्वारी या 2 पिकांचे 3 वर्षात मिळालेले उत्पादन दर्शवणारा जोडस्तंभालेख काढून दाखवला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपला जो देश आहे, भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. तर मग आता यामध्ये बघा, एक शेतकरी काय करत आहे, आपलं गहू आणि ज्वारी याचं जे उत्पादन आहे तो जोडस्तंभालेखामध्ये दाखवत आहे आणि त्यावरून आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत. आता आपल्या समोर जो आलेख दिसत आहे तो आहे जोडस्तंभालेख. आता हे जोडस्तंभालेख कसा असतो, तर यामध्ये बघा, सुरुवातीला जी आडवी रेषा असते त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि जी उभी रेषा असते तिला आपण वाय अक्ष म्हणत असतो. जे आडव्या रेषेवरती जे आहेत ते वर्ष आहेत. इथे आपल्याला 3 वर्ष दिलेले आहेत, 2010, 2011 आणि 2012. आणि जो उभा अक्ष आहे वाय अक्ष, याच्यावरती आपल्याला 10 लाख, 20 लाख, 10, 20, 30, 40, 50 हे जे पिकांचं उत्पादन आहे हे आपल्याला क्विंटलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे बघा, जे प्रमाण आहे ते वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 क्विंटल
आता कोणताही जो आलेख असेल त्याला प्रमाण देणं खूप गरजेचं असतं. जेव्हा आपली आई स्वयंपाक बनवते तेव्हा जर मिठाचा अंदाज जर व्यवस्थित घेतला आणि तो जर प्रमाणबद्ध असेल तर आपल्याला जे जेवण आहे ते अळणीही लागत नाही आणि खारटही लागत नाही. म्हणजे ते जेवण आपल्याला रुचकर लागत असतं, कारण ते सर्व प्रमाणामध्ये असतं. अशाच पद्धतीने कोणताही आलेख असू दे. आता हा जोड स्तंभालेख आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रमाणाची आवश्यकता असते. जर प्रमाणाने आपण आलेख काढला तर तो प्रमाणाचा जो आलेख आहे तो व्यवस्थित होतो. याच्यामध्ये जे गोलाकार किंवा वर्तुळाकृती आपल्याला जे दिसत आहे ते म्हणजे गहू आणि जे त्रिकोण दिसत आहेत ते म्हणजे ज्वारी. म्हणजे आता आपल्याला आलेख दाखवण्यासाठी आपण गहू कोणत्या खुणेने दाखवणार आहोत. म्हणजे आता याच्यासाठी आपण ज्या खुणा दाखवल्यात ती वर्तुळ आहेत आणि ज्वारीसाठी आपण त्रिकोणाचा वापर केलेला आहे, की जेणेकरून आपल्याला लवकर ते समजलं जाईल. मग आता 2010 या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर गहू आणि ज्वारी हे दोन्ही आपल्याला एकाच वेळेस किती उत्पादन झालं ते आपण पाहू शकतो. आणि हे बघा, गहू आणि ज्वारी हे जर आता हे आपल्याला हे सर्व जे आहेत प्रत्येक वर्षाचं हे आपल्याला जवळजवळ पीक आलेलं दिसत आहे. तर मग हे जोडून काढलेलं आहे म्हणून आपण त्याला जोडस्तंभालेख असं म्हणत असतो. मग आता ह्या जोडस्तंभालेखाचा आपल्याला विचार करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. मग आता आपण पहिला प्रश्न पाहूया. 3 वर्षामध्ये कोणत्या धान्याचे उत्पादन सतत वाढले आहे? मग आता जर आपण या आलेखाकडे बघितलं तर आता हा जो गहू आहे, हा गव्हाचा जर विचार केला तर 2010 मध्ये आपला गहू पाहिला, 11 मध्ये पाहिला आणि 12 मध्ये पाहिलं. तर हा गव्हाचा जो आलेख आहे हा आपल्याला वाढताना दिसत आहे. म्हणजेच काय, तर गव्हाचं उत्पादन हे आपल्याला वाढलेलं दिसत आहे. आणि जर या उलट आपण ज्वारी पाहिली तर 2010 मध्ये ज्वारीचं प्रमाण, 11 मध्ये आणि 12 मध्ये म्हणजे आपण न कॅल्क्युलेशन करता याचं उत्तर आपण देऊ शकतो की 3 वर्षामध्ये आपल्याला गहू या धान्याचं उत्पादन सतत वाढलेलं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपण प्रश्न दुसरा पाहूया. मग 2012 मध्ये 2011 पेक्षा ज्वारीचे उत्पादन किती कमी झाले आहे? आता 2012 हे एक वर्ष आहे. या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ज्वारीचं पीक पाहायचं आहे. मग ज्वारीचं पीक पाहिलं तर ते आपल्याला 12 क्विंटल दिसत आहे. हे जे आहेत हे उत्पादन क्विंटल मध्ये आहेत. हे 12 क्विंटल दिसत आहे. आणि 2011 मध्ये पाहिलं ज्वारीचं पीक तर ते आपल्याला 15 क्विंटल दिसत आहे. म्हणजे आता आपल्याला सांगितलंय की 2012 मध्ये 11 पेक्षा ज्वारीचं उत्पादन किती कमी झालं. आपण काय करणार, 15 क्विंटल मधून 12 क्विंटल वजा करणार. मग 15 क्विंटल मधून 12 क्विंटल जर वजा केले तर आपल्याला 3 क्विंटल उत्पादन कमी झालेलं दिसत आहे. मग आपण याचं उत्तर कसं लिहिणार? 2012 मध्ये 2011 पेक्षा ज्वारीचं उत्पादन 3 क्विंटलने कमी झाले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 2010 मधील गव्हाचे उत्पादन व 2012 मधील गव्हाचे उत्पादन यातील फरक किती? मग 2010 मध्ये जे गव्हाचं उत्पादन आहे ते आहे 30 क्विंटल. बघा, 2010 मध्ये गव्हाचं उत्पादन आपल्याला 30 क्विंटल दिसत आहे. आणि 2012 मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला गव्हाचं उत्पादन हे 48 क्विंटल दिसत आहे. मग आता आपल्याला काय विचारलं आहे? फरक. मग आता फरक, कधीही फरक विचारला, हा शब्द दिसला की आपण करतो वजाबाकी. म्हणजे आता 2012 मधील जे 30 क्विंटल आहेत आणि 2012 मध्ये 48 क्विंटल आहेत आणि 2010 मध्ये 30 क्विंटल आहेत. म्हणजे 48 क्विंटल मधून आपण 30 क्विंटल वजा करूया. मग वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 18 क्विंटल. म्हणजेच 2010 मधील गव्हाचं उत्पादन व 2012 मधील गव्हाचे उत्पादन यातील फरक 18 क्विंटल आहे. 48 क्विंटल मधून 30 क्विंटल आपण वजा केले, जेणेकरून आपल्याला मिळाले 18 क्विंटल. मग हा जो आलेख आहे, या आलेखातील माहितीवरून आपल्याला खालील सारणी पूर्ण करायची आहे. मग आता जी आपण सारणी पूर्ण करणार आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला 2010 साली 2011, 2012, मग यातील 2011 आणि 2012 या वर्षांमध्ये गहू आणि ज्वारी यांचं उत्पादन किती झालं ते या सारणीमध्ये आपल्याला लिहायचं आहे.
तर आता ही जर आपण सारणी बघितली तर 2011 या वर्षी जो गहू झाला आहे, तर आपण जर आलेखाचा विचार करून पाहिलं तर आपल्याला तो 35 क्विंटल दिसतो. ज्वारी जी आहे ती आहे 15 क्विंटल आणि याचं एकूण उत्पादन म्हणजे आपण याची केली बेरीज, मग 35 अधिक 15 आपल्याला एकूण उत्पादन मिळालं 50 क्विंटल. त्यानंतर 2012 या वर्षी गव्हाचं उत्पादन आहे 48, ज्वारी आहे 12 आणि ह्या दोघांची बेरीज केली म्हणजे दोघांची बेरीज करून आपल्याला एकूण उत्पादन मिळत असतं. म्हणजे 48 क्विंटल आणि 12 क्विंटल यांची बेरीज करून आपल्याला मिळाले 60 क्विंटल. त्यानंतर आता आपल्याला जो शिकायचा आहे विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख. आता विभाजित स्तंभालेख म्हणजे सामग्रीतील माहितीची तुलना दर्शवणारा हा स्तंभालेख असतो आणि हा आपल्याला वेगळ्या पद्धतीनेही काढता येतो. त्याला विभाजित स्तंभालेख म्हणतात. त्यासाठी सामग्रीतील एकाच प्रकारच्या 2 बाबींच्या बेरजा करतात आणि आलेल्या बेरजा योग्य प्रमाण घेऊन स्तंभांनी दर्शवतात. स्तंभांचे प्रत्येक बाब दर्शवणारे प्रमाणबद्ध भाग येथे केले जातात. म्हणजे जे भाग असतात ते प्रमाणबद्ध असतात आणि ज्या 2 गोष्टी दिल्या असतील, समजा विभाजित स्तंभालेखामध्ये जर आपल्याला गहू आणि ज्वारी असं जर 2 गोष्टी दिल्या असतील तर आपण काय करणार, त्या दोघांची बेरीज करतो. आपण पुढे जेव्हा शिकू तेव्हा आपल्याला करणारच आहे. आणि एकूण उत्पादना एवढीच प्रत्येक स्तंभाची ही उंची योग्य प्रमाणे आपल्याला दाखवावी लागते. तसेच शतमान स्तंभालेख. तर शतमान स्तंभालेख म्हणजेच काय, आता शतमान हा शब्द पाहिल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे येतो तो म्हणजे 100चा आकडा, कारण आपण पर्सेंटेज बार डायग्राम हे आपण शिकत आहोत. मग दिलेल्या माहितींची तुलना वेगळ्या प्रकारे समजण्यासाठी दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात त्याला शतमान स्तंभालेख म्हणतात. याच्यामध्ये आपण बघा, शतमान म्हटलं म्हणजे आपल्याला 100 हा आकडा दिसत असतो, पर्सेंटेज असंही म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा स्तंभांची उंची योग्य प्रमाणात काढावी लागते. म्हणजे प्रत्येक स्तंभाची वाय अक्षावरील उंची ही प्रमाणाने 100 अशी घेतली जाते. जर आपण यावर थोडी चर्चा केली तर आता पुढील माहिती दर्शवण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्तंभालेख काढणे योग्य ठरेल. आता आपण विभाजित स्तंभालेख म्हणजे ज्यामध्ये विभाजन होतं आणि शतमान स्तंभालेख ज्याच्यामध्ये पर्सेंटेजचा उल्लेख होतो. तर यातील ही जी उदाहरणं, आता मी 3 उदाहरणं इथे लिहिलेली आहेत. तर 4 गावांमधील साक्षरांचं शेकडा प्रमाण. आता आपण यामध्ये कोणत्या प्रकारचा स्तंभालेख काढू शकतो. आता आपल्या समोर 2 स्तंभालेख आहेत, एक विभाजित स्तंभालेख आणि एक शतमान स्तंभालेख. 4 गावांमधील साक्षरांचे शेकडा प्रमाण. आता इथे शेकडा हा शब्द दिसत आहे, म्हणजे जो स्तंभालेख असेल तो असेल शतमान स्तंभालेख. दुसरं बघा, एका कुटुंबाचा विविध घटकांवर होणारा खर्च. आता एक कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंबाचा वेगवेगळा खर्च असतो बघा. मग कुटुंबामध्ये विजेचा खर्च, अन्नधान्य, शिक्षण आणि इतर असे वेगवेगळे खर्च असतात. ते आपण एका स्तंभात लिहू शकतो. म्हणजे हे काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. तर याला आपण विभाजित स्तंभालेख म्हणू शकतो. म्हणजे जर आपल्याला ही माहिती काढायची असेल तर ते आपण विभाजित स्तंभालेखाने दाखवतो. त्यानंतर 5 तुकड्यांपैकी प्रत्येक तुकडीतील मुलगे व मुली यांच्या संख्या. आता जी प्रत्येक तुकडी असेल त्या प्रत्येक तुकडीमध्ये आपल्याला काय दिलं आहे, मुलगे आणि मुली यांची संख्या. मग आता एक जर वर्ग असेल बघा, त्या वर्गामध्ये आपण त्या मुलगे आणि मुली आणि एकत्र म्हणजे टोटल लिहितो. म्हणजे काय, हा सुद्धा विभाजित स्तंभालेख झाला. म्हणजे आपण हे ठरवू शकतो की कोणत्या प्रकारचा आपण स्तंभालेख काढू शकतो, विभाजित स्तंभालेख की शतमान स्तंभालेख. त्यानंतर आपण जो आपला आजचा महत्वाचा घटक आहे सराव संच 7.1 त्याकडे आता आपण वळणार आहोत. यामध्ये फक्त 2च उदाहरणं आहेत, ती आपण पाहूया. पुढील सारणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळच्या पूर्ण लाखातील संख्या दिली आहे.
त्यावरून शतमान स्तंभालेख काढा. आता शतमान स्तंभालेख, शतमान हा शब्द आला म्हणजे 100चा आकडा आपल्याला म्हणजे 9 लाख. 2007 आणि 8 मध्ये ट्रकची संख्या आहे 56 लाख आणि बसची संख्या आहे 13 लाख. त्यानंतर 2008-9 मध्ये ट्रकची संख्या आहे 60 लाख आणि बसची संख्या आहे 16 लाख. 2009-10 मध्ये ट्रकची संख्या आहे 63 लाख आणि बसची संख्या आहे 18 लाख. आता शतमान स्तंभालेख काढण्यापूर्वी आपल्याला हे सोडवून बघावं लागेल आणि आता ते कशा प्रकारे सोडवायचं ते बघूया. आता यासाठी आपल्याला एक चार्ट तयार करावा लागेल, ज्यामध्ये बघा वर्ष दिली आहेत 2006-7, 2007-8, 2008-9 आणि 2009-10. जी आपल्याला माहिती दिली होती ती आपण अगोदर घ्यायची आहे. यामध्ये ट्रकची संख्या आहे 47, बसची संख्या आहे 9. आता अगोदर आपण 2006-7 या वर्षाचा विचार करूया आणि मग 47 आणि 9 म्हणजे ही ट्रक आणि बसची एकूण संख्या झाली. मग आता आपल्याला ट्रक आणि बस शतमान स्तंभालेख काढण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा आपल्याला शतमान काढणं गरजेचं आहे. आता ट्रकचं शतमान, मग आता ट्रकची संख्या आहे 47 म्हणून आपण अगोदर किती घेतले 47 आणि ह्या दोघांची बेरीज आहे 56 म्हणून छेद 56. आता शतमान म्हणजे आपल्याला काय दिसले 100 म्हणजे गुणीला 100 म्हणजे 47/56 गुणीला 100. मग आपण कसं सोडवतो 47 गुणीला 100 छेद 56 म्हणजे 47 गुणीला 100 केलं तर आले 4700 आणि भागीला 56 आणि आपलं जे उत्तर येणार आहे ते येईल 84. म्हणजे जर आपलं जे उत्तर येणार ते पूर्णांकात करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जो स्तंभालेख दाखवायचा आहे शतमान स्तंभालेख त्याच्यासाठी पूर्णांक संख्या असणे गरजेची आहे. आता 56 ने भागताना जर आपल्याला 56चा पाढा येत नसेल, असं संक्षिप्त भाग येत नसेल तर आपण 56 गुणीला 1, 56 गुणीला 2, 56 गुणीला 3 असं करून आपण 56चा पाढाही तयार करू शकतो. त्यानंतर बसचे शतमान, बसचं शतमानही त्याच पद्धतीने ज्या शतमान काढायचं असेल, आता बसचं शतमान काढायचं त्यासाठी आपण बसची संख्या घेणार. मग बसची संख्या आहे 9 म्हणजे 9/56 जी एकूण संख्या आहे ती छेदामध्ये गुणीला 100. मग 9 गुणीला 100 म्हणजे 900 छेद 56. मग आपल्याला ते असणार आहे 16. त्यानंतर 2007-8 मध्ये त्यामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने करणार आहोत. ट्रकची संख्या दिली आपल्याला 56, बसची संख्या आहे 13. मग 56 आणि 13 या दोन संख्यांची आपण काय केली बेरीज केली. ही सर्व संख्या ज्या आहेत ह्या लाखांमध्ये आहेत. 56 लाख आहेत, हे 13 लाख आहेत म्हणजे आपल्याला मिळाले 69 लाख. आता मग आपण काय करणार आहोत, हे 56 छेद हे 69 गुणीला 100. मग उत्तर आपण काढलं 81. त्यानंतर 13/69 गुणीला 100 म्हणजे आपल्याला मिळाले 19. त्यानंतर 2008 आणि 9 2008-9 मध्ये ट्रकची संख्या आहे 60, बसची संख्या आहे 16 आणि एकूण जी मिळणारी आपल्याला संख्या आहे ती आहे 60 अधिक 16 म्हणजे 76. मग ट्रकचं शतमान काढताना 60/76 गुणीला 100 मग आपल्याला मिळाले 79. त्यानंतर बसची संख्या आहे 16, मग 16/76 गुणीला 100. मग याचं हे आपण सोडवू. संख्या आहे 63, बसची संख्या आहे 18. त्यानंतर या दोघांची जर आपण बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालं ते आहे 81. म्हणजे आपण ट्रकचे शतमान काढताना 63/81 गुणीला 100 करणार आहोत. म्हणजे 63 गुणीला 100
हा गुणाकार करणार आहोत. छेदामध्ये आहेत 81 आणि आपण जे उत्तर येणार ते आपण पूर्णांक संख्येत लिहितो बघा, म्हणजे जवळपास 78 त्याचं उत्तर येतं. त्यानंतर बसचे शतमान, म्हणजे बसचं शतमान काढण्यासाठी आपण बसची संख्या घेणार. बसची संख्या घेतल्यानंतर छेदामध्ये जी एकूण संख्या असते ती घ्यायची, म्हणजे 18/81 गुणिला 100. मग आता हे सोडवल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे 18 गुणिला 100/81, उत्तर आपलं मिळणार आहे 22. म्हणजे शतमान स्तंभालेख काढण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. आता शतमान स्तंभालेख आपण पुढे काढलेला आहे, तो आपण पाहूया. या उदाहरणामध्ये आपल्याला शतमान स्तंभालेख काढायला सांगितला होता. मग शतमान स्तंभालेख कशा पद्धतीने काढायचा आहे, तर आपण सुरुवातीला जी उभी रेषा असते तिला वाय अक्ष म्हणतो, ती एक रेषा ओढून घ्यायची आहे. नंतर जी आडवी रेषा असते तो म्हणजे एक्स अक्ष. लक्षात ठेवा, जी आडवी रेषा असते तिला एक्स अक्ष म्हणतात आणि जी उभी रेषा असते तिला वाय अक्ष म्हणतात. तर आपण आडव्या रेषेवर दाखवणार आहोत वर्षे. 2006-7, 2007-8, 2008-9, 2009-10 ही काय आहेत, ही वर्ष आहेत. आणि वाय अक्षावर आपण जे ट्रक आणि बसचं जे शतमान आहे ते आपण दाखवणार आहोत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. आता शतमान आहे म्हणजे शेवटचा आकडा आपण आपला 100 पर्यंत आलेला आहे. आता कोणतीही गोष्ट करायची म्हटलं म्हणजे प्रमाण आलं बघा. मग प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10% वाहने. आता ट्रक आणि बस ही काय झाली, वाहने आहेत. आता ट्रकची संख्या जी आहे, आता एकच पद्धतीचा फक्त आपण जर स्तंभ काढला आणि त्याच्यामध्ये जर आता ट्रकच्या संख्येला जर आपण रंग दिला नाही, जर दोघांनाही जर एकच रंग असला तर आपलं काय होईल, कन्फ्युजन होईल. मग आपण काय करणार आहोत, ट्रकच्या संख्येसाठी आपण हा करडा रंग दिला आहे आणि बसची संख्या जी आहे ती आपण पांढऱ्या रंगाने दर्शवणार आहोत. मग ट्रकची संख्या बघा करड्या रंगाने आपण दाखवली आहे. तर जे आपलं उदाहरण होतं याच्यामध्ये जे आपण उत्तरं काढलेली आहेत बघा, तर 2006-7 मध्ये जे ट्रकचं शतमान आलेलं आहे ते आहे 84. म्हणून आपण 84 जवळ काय केलं, आपण एक रेषा ओढलेली आहे, जेणेकरून आपण जी ट्रकची संख्या ही करड्या रंगाने दाखवलेली आहे आणि जे उरलेलं आहे ते म्हणजे बसची संख्या. म्हणजे ही 84% आहे आणि हे 16% आहे. मग 84 आणि 16 यांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला 100% मिळतात. शतमानामध्ये 100 पर्यंत स्तंभ काढणं गरजेचा असतो. 2007-8 मध्ये जे ट्रकचं शतमान होतं ते होतं 81. म्हणजे मग काय केलं आपण, 81 पर्यंत एक रेषा ओढून घेतली आणि याला आपण करडा रंग दिलेला आहे आणि जे उरलेलं आहे ते आहे म्हणजे बसची संख्या. आणि जर 81 आणि 19 यांची जर बेरीज केली तर आपलं बघा बरोबर 100 येतात. त्यानंतर 2008-9 मध्ये सुद्धा जे ट्रकचं शतमान आहे ते आहे 79. मग 79 वर आपण एक रेषा ओढून घेतली आणि एक रेषा ओढल्यानंतर करड्या रंगाने आपण ट्रकची संख्या दाखवली आणि पांढऱ्या रंगाने आपण बसची संख्या दाखवली. त्यानंतर 2009-10 मध्ये जे ट्रकचं शतमान आहे ते आहे 78. बघा, मग 78 वर आपण एक रेषा ओढून घ्यायची आणि जो करडा रंग दिला आहे म्हणजे हे जे आहे हे ट्रकचं शतमान आहे आणि जे वर उरलं पांढऱ्या रंगामध्ये ते आहे बसचं शतमान. जे ट्रकचं शतमान आहे ते आहे 78 आणि बसचं शतमान आहे 22. आपण जे अगोदर सोडवलं त्याच्यामध्ये हे आपण सर्व लिहिलेलं आहे किती काढलं ते. आणि मग आपण जर 78 आणि 22 यांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला 100 मिळतात. म्हणजे आपल्याला जर शतमान स्तंभालेख काढायचा असेल तर फक्त आपण जर एकच बाजू जरी केली आणि पुढचं जरी कॅल्क्युलेशन केलं नाही तर आपण सांगू शकतो की वरची बसची संख्या आहे. त्यानंतर
आपल्याला जे दुसरं उदाहरण आहे ते दुसरं उदाहरण पाहायचं आहे. पुढील सारणीमध्ये भारतातील पक्क्या रस्त्यांची व कच्च्या रस्त्यांची माहिती दिली आहे. त्यावरून विभाजित व शतमान स्तंभालेख काढा. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रकारचे स्तंभालेख काढायचे आहेत. एक आहे विभाजित स्तंभालेख आणि दुसरा आहे शतमान स्तंभालेख. यामध्ये आपल्याला वर्ष दिलेली आहेत 2000, 2001. जो पक्के रस्ते आहेत ते आहेत 14, कच्चे रस्ते आहेत ते आहेत 10. त्यानंतर 2001 आणि 2002 मध्ये पक्के रस्ते दिले आहेत 15 आणि कच्चे रस्ते दिले आहेत 11. 2003-04 मध्ये पक्के रस्ते आहेत 17 आणि कच्चे रस्ते आहेत 13. 2007-08 मध्ये पक्के रस्ते आहेत 20 आणि कच्चे रस्ते आहेत 19. तर हे पक्के रस्ते आणि हे जे कच्चे रस्ते आहेत ना, हे लक्ष किलोमीटर मध्ये आहेत. आता हे आपण 2 प्रकारचे स्तंभालेख आपण कसे काढायचे, यासाठी आपल्याला शतमान स्तंभालेख काढण्यासाठी बघा आपल्याला सोडवावं लागतं. त्यात आधी आपण सोडवूया. मग आता आपण सुरुवातीला जे वर्ष आहेत ते वर्ष लिहून घेऊ. 2001, 2001-02, 2003-04, 2007-08. आपण काय केलं, अगोदर वर्ष लिहून घेतली. त्यानंतर पक्के रस्ते, कच्चे रस्ते हे काय आहेत, लक्ष किलोमीटर मध्ये आहेत. नंतर एकूण म्हणजे त्याची नंतर आपल्याला बेरीज करायची असते. मग पक्क्या रस्त्याचे शतमान आणि कच्च्या रस्त्याचे शतमान काढावं लागेल. मग 2000 आणि 1 यामध्ये पक्के रस्ते आहेत 14 लक्ष किलोमीटर, म्हणजे 14 बघा. कच्चे रस्ते आहेत 10 लक्ष किलोमीटर. मग आता आपण काय केलं, 14 आणि 10 यांची बेरीज केली. यांची बेरीज केल्यावर आपल्याला मिळाले 24. मग आता आपण पक्क्या रस्त्याचं शतमान काढणार. यासाठी जे 14 दिलेत आपल्याला 14 लक्ष किलोमीटर ते अगोदर घ्यायचे आहेत. मग 14/24 गुणिला 100 तर आपल्याला मिळाले 58. म्हणजे जी संख्या मिळते ना ती पूर्णांकात आपल्याला करून घ्यायची असते, नाहीतर आपण ते शतमान स्तंभालेखामध्ये बरोबर प्रमाण घेऊ शकत नाही. म्हणजे 14/24 गुणिला 100. मग हे सोडवलं आपण. 14 गुणिला 100/24 म्हणजे 1400/24 तर आपल्याला मिळाले 58. नंतर कच्च्या रस्त्याचे शतमान. मग कच्च्या रस्त्याचे जे शतमान आहे, आता कच्चा रस्ता आहे 10 लक्ष किलोमीटर म्हणजे 10/24 गुणिला 100. मग 10 गुणिला 100 आले 1000. मग 1000/24 आपल्याला मिळाले जवळपास 42. त्यानंतर 2001-02 यामध्ये जे पक्के रस्ते आहेत 15 लक्ष किलोमीटर आणि कच्चे रस्ते आहे 11 लक्ष किलोमीटर, यांची आपण काय केली, बेरीज केली. म्हणजे आपल्याला मिळाले 26. मग आपण काय करणार आहोत, पक्क्या रस्त्याचं शतमान काढण्यासाठी अगोदर जे पक्के रस्ते किती आहेत ते घ्यायचे. बघा 15/26 गुणिला 100. 15 गुणिला 100 1500/26. मग आपल्याला जे उत्तर मिळालं ते आहे 58. त्यानंतर 11 कच्चे रस्ते आहेत 11. जेव्हा आपल्याला कच्च्या रस्त्याचं काढायचं असतं तेव्हा कच्च्या रस्त्याचे जे लक्ष किलोमीटर आहेत ते घ्यायचे असतात. 11/26 गुणिला 100 आपल्याला जे उत्तर मिळेल बघा 11 गुणिला 100 म्हणजे 1100/26 आपल्याला मिळाले 42. नंतर 2003 आणि 4 2003-04 मध्ये जे पक्के रस्ते आहेत ते आहेत 17 लक्ष किलोमीटर, कच्चे रस्ते आहेत 13 लक्ष किलोमीटर. यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मिळतील 30 लक्ष किलोमीटर. मग आता हे सोडवताना बघा 17/30 पक्क्या रस्त्याचं शतमान काढायचं असेल तर अगोदर पक्के रस्ते जेवढे आहेत ते घेतले. मग 17/30 त्यानंतर भागीला असतात एकूण आणि गुणिला 100. मग 17/30 गुणिला 100 मग 17 गुणिला 100 1700/30 मग आपल्याला मिळाले 57. त्यानंतर 13/30 गुणिला 100 म्हणजे 1300/30 आपल्याला मिळाले 43. त्यानंतर 2007-08 मध्ये जे पक्के रस्ते आहेत ते आहेत 20 लक्ष किलोमीटर, कच्चे रस्ते आहेत ते आहेत 19 लक्ष किलोमीटर
आणि या दोघांची जर आपण बेरीज केली 20 आणि 19 तर आपल्याला मिळाले 39 लक्ष किलोमीटर. म्हणजे बघा 20 अधिक 19 39. मग आता पक्क्या रस्त्याचं शतमान काढण्यासाठी पक्के रस्ते आहेत 20 लक्ष किलोमीटर. मग 20 छेद एकूण घ्यायची असते. मग एकूण आहे 39 आणि गुणीला 100. मग 20 गुणीला 100 म्हणजे आले आपले बघा 2000 छेद 39. मग आपल्याला जवळपास मिळणार 51. 19 आता कच्चे रस्त्याचं शतमान काढण्यासाठी कच्चे रस्ते आहेत 19. मग 19 छेद 39 गुणीला 100. मग आता हे आपण सोडवलं 19 गुणीला 100 छेद 39 तर आपल्याला मिळाले 49. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला शतमान स्तंभालेख काढायचा असतो तेव्हा आपण काय करतो, जी संख्या असते, आता बघा इथे पक्के रस्ते आणि कच्चे रस्ते आहेत. जेव्हा पक्क्या रस्त्यांचं काढायचं असेल तेव्हा ते वर येतात आणि छेदामध्ये किती असतात, एकूण संख्या आणि गुणीला 100. शतमान म्हटलं म्हणजे गुणीला 100 हे असतात. आता आपण विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख कसा काढलेला आहे तो पाहून घेऊ. आता अगोदर आपण पाहूया शतमान स्तंभालेख, जे आता आपण सोडवून उत्तर काढलेली आहेत बघा. आता यासाठी आपल्याला आलेख पेपरवर कोणताही आलेख काढण्यासाठी अगोदर बघा एक उभी रेषा त्याला आपण वाय अक्ष म्हणतो, एक आडवी रेषा त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो. तर एक्स अक्षावर आपण वर्षे दाखवलेली आहेत आणि वर्षे आहेत ती 2001, 2001-2, 2003-4, 2007-8 आणि वाय अक्षावर आपण पक्क्या कच्च्या रस्त्याचं जे शतमान आहे ते लिहिलेलं आहे बघा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. शतमान काढायचं आहे म्हणजे शेवटचा आकडा 100 येतो, हे लक्षात ठेवा. आणि शक्यतो 10 पासूनच सुरुवात केली जाते म्हणजे आपलं चुकत नाही. आता कच्चे रस्ते आपण या करड्या रंगाने दाखवणार आहोत आणि पक्के रस्ते आपण पांढऱ्या रंगाने दाखवणार आहोत. जर दोघांनाही एकच रंग असेल तर ते आपल्याला समजणार नाही. आता याच्यासाठी आपल्याला प्रमाणाची आवश्यकता आहे. कोणताही आलेख काढताना प्रमाण लिहिणं फार गरजेचं असतं. त्याला 1 गुण असतो किंवा काही ठिकाणी अर्धा गुण दिला जातो. प्रमाण आहे वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10% रस्ते. मग आता आपण 2001 अगोदर काय करणार आहोत आपण, वाय अक्षावर आता हे जे 100 आहेत तोवर आपण एक स्तंभ तयार करायचा आहे. मग स्तंभ तयार केल्यानंतर जे आपले उत्तर आहेत बघा, जे कच्चा रस्ता आहे तो कच्चा रस्ता जो आहे तो आहे 42. कच्च्या रस्त्याचं शतमान आहे 42. मग 40च्या पुढे बघा हे आपल्याला 2 खुणा दिसत आहेत म्हणजे आले 42. आणि जे उरलेलं आहे आणि पक्क्या रस्त्याचं शतमान आपलं आलं होतं 58. म्हणजे 42ला जर आपण खूण केली तर हे झालं आपलं कच्च्या रस्त्याचं शतमान आणि हे वरचं आहे 58 पक्क्या रस्त्याचं शतमान. जर आपल्याला वाटत असेल की आपण टाळा करून घेऊ तर 42 आणि 58 याची बेरीज करून बघितली तर आपल्याला 100 मिळतात. म्हणजे जेव्हा आपण शतमान काढतो, आता आपण बघा पक्का रस्ता आणि कच्चा रस्ता या दोघांचं शतमान काढलेलं आहे, तर जे उत्तर येईल ते उत्तर आल्यानंतर फक्त एवढं लक्षात घ्यायचं की दोघांची बेरीज 100 असली पाहिजे. त्यानंतर 2001 आणि 2 2001-2 मध्ये जे कच्च्या रस्त्याचं शतमान आलेलं आहे ते या 42 आलेलं आहे. मग 42 आल्यानंतर आपण बघा एक खूण करून घेतली, याला करडा रंग दिलेला आहे, वर पांढरा रंग आहे. कच्च्या रस्त्याचं शतमान आलं 42 आणि पक्के रस्त्याचं शतमान आहे 58. त्यानंतर 2003-4 मध्ये कच्च्या रस्त्याचं शतमान आहे 43. मग आपण एक खूण करून घेतली बघा आणि वरचं आहे 57. 43 अधिक 57 म्हणजे 100 आपल्याला मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने 2007-8 मध्ये सुद्धा जे आपल्याला मिळालेलं आहे कच्च्या रस्त्याचं शतमान मिळालेलं आहे 49. सुरुवातीला आपण कच्चा रस्ता घेतलेला आहे हे लक्षात घ्या. मग अगोदर कच्च्या रस्त्याचंच काढायचं आहे ते 49 आणि जे उरलेलं आहे ते 51. म्हणजे 49 अधिक 51 आपल्याला मिळाले 100. हा झाला शतमान स्तंभालेख.
त्यानंतर आपण विभाजित स्तंभालेख पाहणार आहोत. मग या विभाजित स्तंभालेखामध्ये विभाजन केलेलं असतं. जसं बघा, हा अगदी सोपा आहे. आपण पुन्हा बघा, पुन्हा हा आलेख काढण्यासाठी सुद्धा आपल्याला एक उभी रेषा, उभ्या रेषेला म्हणतात वाय अक्ष, एक आडवी रेषा, आडव्या रेषेला म्हणतात एक्स अक्ष, आणि आडव्या रेषेवर म्हणजे एक्स अक्षावर काय दिले आहेत, वर्षे 2001, 2001-2, 2003-4, 2007-8 अशा प्रकारची आपल्याला वर्षे दिलेली आहेत. कच्चे रस्ते, कच्च्या रस्त्यांसाठी करडा रंग आणि पक्क्या रस्त्यांसाठी आपण पांढरा रंग दिलेला आहे. जे प्रमाण आहे ते प्रमाण घेतलं आहे वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 2 लक्ष किलोमीटर. मग आता आपण पक्के कच्चे रस्ते यांचं लक्ष किलोमीटर मध्ये, आता आपण काय घेतलंय प्रमाण बघा, 1 सेमी बरोबर 2 लक्ष किलोमीटर. आता 2 आहेत, मग आपण काय करणार, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 असं 2-2 ने वाढवून प्रमाण घेणार आहोत. जो आपला हे बघा, जो आपला शेवटचा अंक असेल त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यावा. आपण हे बेचा पाढा लिहू शकतो, त्याच्यानंतर 2-2 ने वाढवून आपण संख्या लिहू शकतो. त्यानंतर जी आपल्याला संख्या मिळालेली आहे, आता आपल्याला जे उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणामध्ये जे पक्के रस्ते होते ते होते 14 लक्ष किलोमीटर आणि कच्चे रस्ते होते ते होते 10 लक्ष किलोमीटर. मग आता या विभाजित स्तंभालेखामध्ये काय करायचं असतं, आपण जसं शतमानाला जे काढून घेतलं, आपण आता बघा पक्क्या रस्त्याचं काढायचं होतं तेव्हा पक्का रस्ता छेद एकूण आणि गुणीला 100 अशा पद्धतीने आपण जे उत्तर काढलं होतं ते फक्त शतमान स्तंभालेखासाठी. आणि जो आपल्याला प्रश्न दिलेला असतो त्या प्रश्नामध्येच आपण विभाजित स्तंभालेख काढू शकतो. पक्के रस्ते बघा 14 लक्ष किलोमीटर आणि कच्चे रस्ते 10 लक्ष किलोमीटर आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे बघा 14 आणि 10 यांची काय करायची, बेरीज करायची. मग 14 आणि 10 यांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात, 24. मग काय करायचं, 24 एवढ्या उंचीचा एक स्तंभ तयार करून घ्यायचा. एक स्तंभ तयार केल्यानंतर जे आता बघा कच्चे रस्ते आपल्याला दिले आहेत 10. मग आपण काय केलं, कच्च्या रस्त्यांना फक्त एक खूण केली. मग केल्यानंतर जे उरलेले असतील ते काय असणार आहेत, पक्के रस्ते. म्हणजे बघा 14 अधिक 10 24. आपण अगोदरच काय केलं, अगोदरच नाही का यांची बेरीज करून एक स्तंभ तयार करून टाकायचा. आणि नंतर कच्चे रस्ते घेतल्यानंतर आपण एक रेषा ओढली आहे. त्याच पद्धतीने 2001-2 मध्ये सुद्धा पक्के रस्ते आहे 15 लक्ष किलोमीटर आणि कच्चे रस्ते आहे 11 लक्ष किलोमीटर. मग 15 आणि 11 आपण यांची बेरीज करून टाकली. यांची बेरीज करून आपल्याला 26 मिळाले. मग आपण काय केलं, जो स्तंभ काढला तो 26 एवढ्या उंचीचा काढला. मग काढल्यानंतर जो कच्चे रस्ते आहेत ते आहेत 11 लक्ष किलोमीटर. म्हणजे आपण 11 पर्यंत एक खूण करून घेतली आणि खूण केल्यानंतर याला करडा रंग दिला आहे. म्हणजे हा कच्चा रस्ता झाला आणि वरचा आहे पक्का रस्ता. आपल्याला जर टाळा करायचा असेल तर आपण याची बेरीज करून पाहू शकतो की आपलं बरोबर आहे का. त्यानंतर बघा 2003-4 मध्ये पक्के रस्ते आहेत 17 लक्ष किलोमीटर आणि कच्चे रस्ते आहेत 13 लक्ष किलोमीटर. म्हणजे 17 आणि 13 यांची आपण बेरीज केली, ती आली 30. मग आता आपण काय केलं, इथे सुद्धा त्याच पद्धतीने जे कच्चे रस्ते आहेत बघा, कच्चे रस्ते 13 दिले आहेत. मग 13 पर्यंत एक खूण केली, त्याला करडा रंग दिला आणि वरचा पक्का रस्ता आहे पांढऱ्या रंगाचा. त्याच पद्धतीने 2007-8 मध्ये आपण जे कच्चा रस्ता 19 आणि पक्का रस्ता आहे 20 यांची काय केली, आपण बेरीज केली. यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळाले 39. मग 39 आल्यानंतर आपण एक स्तंभ एवढ्या 39 एवढ्या उंचीचा काढून घेतला. त्यानंतर जे कच्चे रस्ते होते 19, म्हणजे आपण काय केलं, 19ला एक खूण केली आणि त्याला करडा रंग दिला, वरती आपण पांढरा रंग दिला. म्हणजे हा झाला विभाजित स्तंभालेख. जे आपल्याला बेरीज दिली असेल ते आपण काढू शकतो. अशाच पद्धतीने बघा आपण काय करू शकतो, आता आपला वर्ग आहे बघा, आपल्या आता तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या वर्गामध्ये जर समजा 30 विद्यार्थी असतील तर 30 विद्यार्थी असतील म्हणजे बघा जर 17 मुली असतील आणि 13 मुलगे असतील तर आपण एक अशा प्रकारचा एक स्तंभालेख काढू शकतो की 30
विद्यार्थी आहेत, 17 मुली आहेत आणि 13 मुलगे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये जेवढे जितक्या तुकड्या असतील तितक्यांचा आपण विभाजित स्तंभालेख स्वतः तयार करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख कसा काढायचा ते आपण पाहिलं होतं. आता हा जो एक प्रश्न आहे आपल्या समोर बघा, हा तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे. शेजारी शतमान स्तंभालेख दिला आहे, त्यामध्ये 2 कुटुंबांची विविध बाबींवरील खर्चांची माहिती दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता यामध्ये बघा, फक्त तुम्हाला याची माहिती करून देते. यामध्ये आडवी रेषा आहे म्हणजे एक्स अक्ष, यामध्ये कुटुंब ए आणि कुटुंब बी दाखवलेला आहे. वाय अक्षावर खर्च दिलेला आहे, म्हणजे कुटुंब ए आणि कुटुंब बी या दोघांचा खर्च काय आहे तो आपल्याला दिलेला आहे. तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 अशा प्रकारे हा जो खर्च हा टक्क्यांमध्ये आहे, म्हणजे 10% ते 100%. प्रमाण आहे वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10%. आणि या कुटुंबामध्ये आता ए कुटुंबामध्ये काय खर्च केला जातो, तर अन्नधान्य, शिक्षण, वीज, कपडा लत्ता आणि इतर अशा वेगवेगळ्या पद्धतीने जो खर्च केलेला आहे तो वेगवेगळ्या खुणा वापरून दाखवलेला आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या खुणांच्या पद्धतीने कळेल की कुटुंब एचा आणि कुटुंब बीचा खर्च कशा पद्धतीने केलेला आहे. जर कुटुंब एचा आपण खर्च पाहिला तर अन्नधान्य आपल्याला दिसत आहे 60%, कपडा लत्ता 10%, शिक्षण 10%, वीज 5% आणि जर इतर खर्च आहे तो सुद्धा आहे 15%. त्याच पद्धतीने जर आपण कुटुंब बी पाहिलं, म्हणजे कुटुंब बी बघा हे त्यामध्ये सुद्धा अन्नधान्याचा खर्च आहे तो आहे 50%. बघा हे अन्नधान्य आपल्याला दिसत आहे. त्यानंतर जो कपडा लत्ता आहे तो आहे 15%. त्यानंतर जे शिक्षण आहे हे बघा, हे शिक्षण 15%. वीज, जो विजेचा खर्च आहे तो आहे 10%. आणि जे इतर खर्च आहे तो सुद्धा आहे 10%. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या घरातील जे कुटुंब आहे त्याची सुद्धा आपण विभागणी करू शकतो. तर आपल्याला हे जे 2 कुटुंब दिले आहेत तर त्या 2 कुटुंबाच्या माहितींवरून कोणतं कुटुंबाचं खर्च जास्त आहे किंवा कमी आहे ते आपल्याला काढायचं आहे. यासाठी बघा प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक कुटुंबाच्या विविध बाबींवरील खर्चांची शतमाने लिहा. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या कुटुंबाचा अन्नधान्याचा खर्च त्याच्या एकूण खर्चाच्या प्रमाणात जास्त आहे, किती टक्क्यांनी तो जास्त आहे. तिसरा प्रश्न आहे, दोन्ही कुटुंबाच्या इतर खर्चांची टक्केवारी किती आहे. त्यानंतर कोणत्या कुटुंबाच्या वीज खर्चाची टक्केवारी जास्त आहे. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या कुटुंबाच्या शिक्षण खर्चाची टक्केवारी जास्त आहे. आता तुम्हाला ही जी माहिती सांगितली आहे या माहिती बघून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं अवश्य देऊ शकतात. तर मग तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत आणि पुढच्या तासिकेला ते आपण पाहूया आणि त्याच्यावर चर्चा करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाजित स्तंभालेख, शतमान स्तंभालेख याची आपण माहिती घेतलेली आहे. तर हा जो घटक आहे हा तुम्हाला चांगला समजला असेल अशी मी आशा करते. आणि हे बघा, कोणत्याही उदाहरणाची जर आपण पुन्हा पुन्हा सराव केला, म्हणजे आपण ह्या आलेखांचा जर सराव केला तरच आपण तो घटक अधिक पक्का करू शकतो. जसं आपण बघा इंग्रजीमध्ये म्हणतो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, म्हणून सराव करणं खूप गरजेचं आहे. आणि मी आपल्या या आजच्या तासिकेला पूर्णविराम देते.